नमस्कार मित्रांनो. मॅकने जेला असं काय मेसेज केला की अडकली शरयू. नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, जे मेसेज करत असतो तिकडून मॅक पण मेसेज करतो. तो आता एवढा छान मेसेज करत असतो की शरयू पण मजा घेते. जे आता टाईप करतो, तुझ्या हॉबीज काय आहे? मॅक म्हणतो नाक्यावर गप्पा मारणं. म्हणून तो नाही नाही, हे तर माझ्या हॉबीज आहे. आता टाकतो सुट्टी घ्यायची आणि गावी जायचं. जे पण टाईप करतो गावी. गावी कशाला? गावी जाऊन काय करणार? आता मॅक मेसेज करतो. जय शरयूला मोबाईल दाखवत म्हणतो, हा काय रिप्लाय आहे? आमच्याबरोबर गावी चल, आम्ही काय धमाल करतो ते बघ. नक्की मुलगीच आहे ना का मुलगा आहे? आता मात्र शरयू जाम हादरते आणि करते आणि म्हणते, तू तिचा आवाज ऐकलायस ना? जय म्हणतो, पण मुलगा मुलीचा आवाज काढून फसवत असेल तर? आता शरयू घाबरून बघत असते. जय म्हणतो, मला आत्ता भेटायचे त्या मुलीला. शरयूचे आता धाबे दणाणतात आणि ती म्हणते, आत्ता? तो म्हणतो, हो, मला त्या मुलीला आत्ताच भेटायचे. थांब, मी तिला मेसेज करतो. तो आता टाईप करतो, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचे. मॅक घाबरून म्हणतो, आत्ताच्या आत्ता? आता कसं भेटणार? आता मी सरांना काय टाकू? मला तर काहीच सुचत नाही आहे. आणि ही शरयू पण काय आत बसली आहे. काय करू मी आता? हो म्हणू की नाही? शरयू म्हणते, मी आलेचा. जय करतो ती आता बाहेर जाते. मॅक म्हणतो, अगं सर म्हणतात आत्ताच्या आत्ताच भेटायचं. ती त्याला मारत म्हणते, तुला काय गरज होती असं टाईप करायची की गावाकडं चल, आम्ही गावाकडं काय धमाल करतो? त्यामुळे सरांना संशय आला. मॅक म्हणतो, मला काय करावं तेच कळेना, मग मी टाकलं. आता जे येतो आणि लपून हे सगळं बघत असतो. आता शरयू मोबाईल घेते आणि टाकते, मी आता ऑफिसमध्ये, मला नाही जमणार. जे पण टाईप करतो, असं कसं नाही जमणार? आत्ताच भेटायचं, नाहीतर यापुढे मला मेसेज करत जाऊ नकोस. शरयू म्हणते, अरे यार आता काय करायचं? सर तर हट्टालाच पेटले. आता भेटलो नाही तर मेसेज नाही करायचा. हे सगळं तुझ्यामुळे झालं. मॅक म्हणतो, आता काय करायचं? तू एक काम कर, सरांना भेट. ती म्हणते, काय बोलतोस? अरे मी भेटल्यानंतर त्यांना कळून जाईल ना की मी मेसेज करत होते. आता त्यांचा एवढा गोंधळ उडालेला असतो की जय मजा घेतो. इकडे पमाला ऑर्डर आलेली असते, त्यामुळे ती त्याच्यामध्ये गुंतते. अनु मयू बाबा म्हणतात, आम्ही तुला मदत करतो. यावेळेस मात्र पमाने खूप मोठी ऑर्डर घेतलेली असते, पण तिला मात्र ऑर्डर पूर्ण करता करता खूप घाम फुटतो. सगळे तिला बसावतात आणि म्हणतात, सांगितलं होतं ना काम करू नकोस म्हणून. ती म्हणती, नाही नाही, मला काहीच झालं नाही. पण जय मनातून मात्र खूप आनंदित असतो आणि त्याला आठवतं शरयूचं बोलणं. एक काम कर, तू तिला सांग तू पहाटे उठतोस, एक्झरसाईज करतोस, मग काय काय खातो. नंतर म्हणते, नको नको नको, हे नको सांगू, घासपूस खातो म्हणून. तू एक काम कर, तिला सांग मी कशी गाडीवरून पडले, तुम्हाला हॉस्पिटलला नेलं, माझी काळजी घेतली, त्यानंतर गावी मॅकच्या घराला मदत केली. ते अशा गोष्टी सांगत असते, त्या फक्त मॅक, शरयू आणि जयलाच माहिती असतात. हे आठवून जयच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो म्हणतो, मिस परब, ह्या गोष्टी फक्त आपल्याला माहिती आहे. अशी कुठली मुलगी आहे जिला ह्या गोष्टी माहिती असणार? गौतम मात्र खूप परेशान असतो. त्याला वाटत असतं आशूचं लग्न दुसरीकडे ठरलं तर, आणि जयदादामुळे मला लग्न करता येत नाही, कारण काही केल्या तेजू काही अट मागे घेत नाही. आजी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण खरं तर तेजूने अट घातलेली असते ते गौतम आणि आशूचं लग्न न होण्यासाठी. त्यामुळे ती तिच्या मताशी ठाम असते. ऑफिसमध्ये सगळं चालू असताना समायरा येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? मॅक आणि शरयू लपवत म्हणतात, काहीच नाही, काम. ती आता मध्ये डोकं घालते, पण शरयू मात्र तिलाही उडून लावते. तुम्हाला काय वाटतं, जयला कळायला हवं का ही शरयूच मेसेज करत होती? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.